एकच ध्यास हाती धनुष्यबाण असा नारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या आणि विविध पक्षांमधील हजारो कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हाती शिवसेना शिंदे गटाचं म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण घेतल्याचं पाहायला मिळालंय। ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर अशा जिल्ह्यांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टी या पक्षामधील शेकडो सरपंच, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी आज हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। ठाण्यामधील आनंदाश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। या सर्वांचे या प्रसंगी पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या। गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आहोत। विविध पक्षामधील लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची ग्रामीण भागामधील पकड मजबूत झाली असं मत एकनाथ शिंदे यांनी यावेळेला व्यक्त केलंय। ठाणे जिल्ह्यात आहे, पालघर आहे, भिवंडी आहे, कल्याण आहे, अकोला आहे, संभाजीनगर आहे, सोलापूर, पुणे, नगर जिल्हा, जालना, अहिल्यानगर, नागपूर, मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले आज उबाटाचे पदाधिकारी, काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी, इतर अनेक पक्षांचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत। त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार आणि मंत्रिमंडळ देखील त्यांनी जाहीर केलं होतं आणि मोठे 5 स्टार हॉटेल देखील बुकिंग केले होते। परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्या सर्व 5 स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं राज्य, महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन केलं। खरं म्हणजे विधानसभा तो एक झाकी है, आता महापालिका और बाकी है। काय म्हणतो त्याला, हे ट्रेलर, ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर अभी बाकी है।